सोमवती अमावस्येला ना घरातल्या लहान मुलांच्या कल्याणासाठी एक उपाय करायला सांगितला जातो. आता यंदा 15 जूनला सोमवती अमावस्या आहे. अधिक महिन्याची समाप्ती पण होणार आहे, त्यामुळे हा दिवस खास आहे. तर कुठला उपाय करायचा आहे सांगते, ऐका. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात लहान मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, अगदी ते 17-18 वर्षाचे असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर 1 वाटी भात शिजायला लावायचा. भात शिजल्यानंतर तो 1 वाटी भात जो आहे तो एका कागदावर किंवा एका ताटलीमध्ये काढायचा आणि तो भात 7 वेळा तुमच्या मुलावरनं मुलीवरनं ओवाळायचा. आता हे करत असताना तुम्ही मुलाला सोफ्यावर बसवू शकता, खुर्चीवर बसवू शकता किंवा अगदी पाठ मांडून खालीसुद्धा तुमच्या मुलाला किंवा मुलीला बसवू शकता आणि 7 वेळा हा भात तुमच्या मुलावरनं मुलीवरनं ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तो बाहेर पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. आता हे करत असताना जेव्हा तुम्ही भात शिजवाल तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट. यामुळे मुलांना लागलेली दृष्ट निघून जाते. त्याचबरोबर मुलं चिडचिड करत असतील किंवा सतत आजारी पडत असतील तर सगळ्या प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून मुलांचं रक्षण होतं. अमावस्या तिथी ही दृष्ट काढण्यासाठी फार महत्त्वाची असते. अमावस्येच्या दिवशी दृष्ट काढणं यामुळे सगळीच नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीपासून दूर जाते आणि म्हणून तुम्ही हा अगदी साधा सोपा उपाय करून बघू शकता. त्यामुळे एखाद्या मुलाला मुलीला जर पितृदोष सांगितला असेल पत्रिकेत तर त्या पितृदोषापासून निवारण होण्यासाठी सुद्धा हा उपाय मदत करतो. पितृदोषाची अनेक कारणं असतात, पण पितृदोषामुळे मुलांच्या प्रगतीत अडथळे किंवा शिक्षणात अडथळे, लग्नाला अडथळे हे सगळं बघायला मिळतं आणि हा उपाय केल्यामुळे पितृदोष निवारणसुद्धा होतं. अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय जर केलात तर त्यामुळे अन्नदानाचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळतं, कारण तुम्ही तो भात पक्ष्यांना किंवा पाण्यामध्ये माशांना खायला देणार आहात. त्यामुळेच अन्नदानाचं पुण्यसुद्धा या उपायाने मिळतं. भात अर्थात तांदूळ जो आहे तो समृद्धिकारक मानला जातो, लक्ष्मीकारक मानला जातो आणि त्यामुळेच अशा प्रकारे भाताने दृष्ट काढल्याने समृद्धी आणि विपुलता या गोष्टी आकर्षित होतात. आता अर्थात या सगळ्या गोष्टींवर जर तुमचा विश्वास असेल, तुमची श्रद्धा असेल तरच या सगळ्या गोष्टींचा परिणाम दिसतो. विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर या गोष्टी अजिबात करू नयेत. आता अमावस्येच्या दिवशी घराला सुद्धा आपण नकारात्मक ऊर्जेपासून लांब ठेवू शकतो. त्यासाठी सुद्धा एक उपाय करू शकतो. काय उपाय करायचा आहे तर अमावस्येच्या दिवशी फरशी पुसताना मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची आहे. ज्या पाण्याने तुम्ही फरशी पुसणार आहात त्या पाण्यात 1 चमचा खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची आहे. मीठ हे गोष्टी निर्जंतुक करायला मदत करतं आणि म्हणूनच मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने स्वच्छता तर होतेच, पण त्याबरोबर सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जासुद्धा घरातून निघून जातात, घराची शुद्धी होते. मंडळी, अमावस्येला महत्त्व असण्याचं कारणच हे आहे की अमावस्येच्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही आणि चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह मानलेले आहे. चंद्राच्या कला जशा बदलतात त्याप्रमाणे माणसाचं मन चंचल असतं, जे रोज बदलतं. माणसाच्या मनाचा आणि चंद्राचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा आपल्या आईचा आणि मनाचा कारक मानला गेलेला आहे. त्यामुळेच तर अमावस्येच्या दिवशी अनेक जणांना अस्वस्थता जाणवणं, घरात भांडणं होणं, वादविवाद होणं हे बघायला मिळतं, कारण चंद्र आकाशात दिसत नसल्यामुळेच मनाची ही अस्वस्थता बघायला मिळते. आणि म्हणून आपल्याकडे जे म्हटलं जातं की अमावस्येला हे करू नका, अमावस्येला ते करू नका, बऱ्याच जणांना या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात. पण अमावस्येला हे करू नका, ते करू नका हे सांगण्यामागचं कारण हे असतं की अमावस्येच्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नसल्यामुळे मन अस्थिर असतं, मन चंचल असतं, त्यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता असते, आपल्या हातून चुका होण्याची शक्यता असते आणि म्हणून महत्त्वाची कामं शक्यतो अमावस्येला टाळा असं म्हटलं जातं. आता अर्थात या सगळ्यामध्ये श्रद्धा, विश्वास या सगळ्याचा भाग आलाच, पण त्याचबरोबर यंदाची जी अमावस्या आहे 15 जूनची ती अधिक महिन्याची सांगतासुद्धा असणार आहे. त्यामुळेच अधिक महिन्यात जे व्रतवैकल्य, जे उपवास तुम्ही धरले असतील त्या सगळ्याची सांगता या 15 जूनला होणार आहे. त्या सगळ्याची सांगता करताना अन्नदानाने आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजेने या सगळ्याची समाप्ती, उद्यापन करायचं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.